करदात्यांनो, कृपया देयकाप्रमाणे आजच आपला कर भरावा. आजच आपला मालमत्ता कर भरा. काय लावलंय लोकांनी नुसतं आपलं ते मालमत्ता कर भरा, मालमत्ता कर भरा. अरे मी म्हणतो कोणाचं भलं झालंय तो मालमत्ता कर भरून. आणि मी तर तुम्हाला सांगतो ना, आपण तो मालमत्ता कर भरायची अजिबात घाई करायला नको. नाहीतर काय. अरे महापालिकेचा कर भरला किंवा नाही भरला काय फरक पडतोय. मी तर म्हणतोय हा इतक्यात आपण महापालिकेचा कर भरायलाच नको. बघू पुढचं पुढे, त्याला काय होतंय. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची मुलं पनवेल महापालिकेच्या डिजिटल शाळेमध्ये शिकतायत ना? शाळेची इमारत पाहताय ना, किती भव्य दिव्य आहे. शिवाय प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल शिक्षण पद्धती आणि एखाद्या खाजगी अद्ययावत शाळेसारख्या सुविधा. आणि साहेब, हे पूर्णपणे मोफत आहे बरं का. आता पालिका जर आपल्यासाठी इतक्या सुविधा देते तर आपणही पालिकेच्या विकासासाठी नको का हातभार लावायला. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत. आता आपल्या मुलांना चांगलं शिक्षण, उत्तम शिक्षण जर मिळायला हवं असेल तर मालमत्ता कर भरणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मालमत्ता कर आपण वेळेवर भरला नाही तर मालमत्ता हस्तांतरणावर बंदी आणि मालमत्ता कराचा बोजा चढवला जाऊ शकतो. तसंच स्थावर व जंगम मालमत्ता अटकवून ठेवण्याची कारवाई देखील केली जाऊ शकते. आणि मग दर महिन्याला 2% शास्तीचा भुर्दंड कशाला स्वीकारायचा. म्हणूनच सांगतोय, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपण आपला मालमत्ता कर त्वरित भरूया आणि पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकत्रित येऊन हातभार लावण्याचा निर्धार करूया. बरं सर, आम्ही येतो. साहेब, माझ्या बोलण्याचा काही राग आला का तुम्हाला? अहो नाही सर, तुमचा कसला राग येईल आम्हाला. उलट आता आम्ही लगेच जाऊन मालमत्ता कर भरणार आहोत, जेणेकरून आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी महानगरपालिकेच्या विकासाला हातभार लावता येईल. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करा. पनवेल महानगरपालिका